शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करत शाईफेक केल्याची घटना घडली आहे। आळंदी म्हातोबामध्ये संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकार्यांकडून विकास लवांडेंवरती शाईफेक करण्यात आली। आज सकाळी प्रवचनाला जात असताना संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांनी पकडून आपल्या अंगावरती शाई फेकली आणि मारहाण केली, अशी माहिती लवांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे। आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे, आमचं सर्वस्व आहे ते करना बाजूल तू थांब की जरा 2 मिनिट सकाळच्या सुमारास विकास लवांडे यांच्यावरती ही शाईफेक करण्यात आलेली होती। ती दृश्य समोर आलेली आहेत आणि त्यानंतर विकास लवांडे यांनी पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन पुकारलेलं आहे। सध्या ते ठिय्या आंदोलन करतायत आणि लवकरात लवकर या सगळ्याच जणांविरोधामध्ये योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांच्याकडून सातत्याने केली जाते आणि याच मागणीसाठी त्यांनी आता पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडलेला आहे। आणि दरम्यान शाईफेक प्रकरणावरती विकास लवांडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। नेमकं काय घडलं तेव्हा, कशामुळे तुमच्यावर शाईफेक करण्यात? गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी एका जुनी स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या तिथे पाठीमागून अचानक 1-2-3 गाड्या 4 व्हीलर आल्या आणि माझ्या गाडीला, माझा ड्रायव्हर आणि मी माझ्या गाडीत होतो, आमच्या गाडीला आडव्या मारून 2 गाड्या पुढे थांबल्या आणि मला 2 आले पहिले माझ्या गाडीजवळ आणि त्यांनी मला म्हणले बोलायचे तुमच्याशी, खाली उतरा। मग मी खाली उतरलो। खाली उतरल्यानंतर काही सेकंदातच बाकीचे सगळे 10-15 जण ओळखा अचानक तरुणांचा तिथे आला। त्याच्यामध्ये संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन हे 2 लोक मी ओळखले आणि मग त्यांनी मला धक्काबुक्की करत, आरेरावी, घाणघाण शिवीगाळ करत, गचांडी मारत त्या गेटच्या आतमध्ये नेलं आणि तिथे मला एकाने असा रिव्हॉल्वर दाखवला लांबून आणि एकाने कमरेचा दाखवला। हे बघितलं का काय, तुझा आम्ही खात्मा करणार आहोत, आमच्या गुरुमाऊलीला बोलतो काय। आणि मग संग्राम भंडारेने लगेच शाई ओतायला सुरुवात केली। बाकीच्या 2-3 जणांनी शाई माझ्या अंगावर ओतली। ती शाई होती का केमिकल होतं मला माहीत नाही आहे, परंतु माझ्या शरीराची आणि डोळ्याची सगळी आग होते, माझे कपडे सगळे काळे। मी येताना मग तिथे पाण्याने चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथं आलेलो आहे। तर आत्ता पोलिसांनी माझा इथे जबाब नोंदवलेला आहे। पोलिसांनी संरक्षण द्यायला पाहिजे महाराष्ट्र सरकारने, कारण मी महाराष्ट्रभर फिरत असतो सातत्याने। मी पूर्ण वेळ सामाजिक काम करतो। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावान देव तेथेची जाणावा, असं सांगणाऱ्या तुकोबांचा विचार घेऊन, ज्ञानोबांचा विचार घेऊन मी प्रवचनं करत असतो, व्याख्यानं देत असतो, माझी भाषणं ठिकठिकाणी होत असतात। महाराष्ट्रात मी कुठेही फिरत असतो, आज इथं तर उद्या तिथे, मी एका जागेवर नसतो। त्यामुळं हे लोक महाराष्ट्रभर आहेत, हे कुठेही मला गोरक्षक असतील, बजरंग दलाची लोक किंवा हे जे वर्णवर्चस्वादी लोक आहेत, मनुवादी विचाराचे, हे मला कुठेही गाठून माझ्यावर हल्ला करू शकतात। शासनाने मला संरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे आणि यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी। ती होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।